भूपेंद्र नाचनकर आपल्या संघासाठी काहीतरी कर. 6 मध्ये 14. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता. धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न श्लोक जाधव. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही होणार. प्रयत्न झाला. शैलेश शेडगे आता मात्र माघारी परतील. एक धाव टीमच्या खात्यामध्ये जरूर ऍड होईल. मॅचचं समीकरण आता बदललंय. शेवटची 5 बॉल शिल्लक आणि या 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 13 धावांची. 5 मध्ये 13. 1 रन आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असताना मात्र फलंदाज शैलेश शेडगे बाद झाले. नवीन फलंदाज संकेत राणे. 5 मध्ये 13. भूपेंद्र नाचनकर. संपूर्ण संघाची जबाबदारी त्याच्यावरती आहे. राहुल कहार धावला कशाला? अजून प्रेक्षक चिंतेमध्ये त्यांच्यासाठी आपण पाहिलं तर प्रश्न पडलाय. राहुलने आपली विकेट का गमावली? तो देखील स्वतःवरती निराश असेल. महत्वपूर्ण विकेट होती टीम श्रीमंत समर्थ. 5 बॉल 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम श्रीमंत समर्थ. संघमालक श्री शैलेश शेडगे. स्वप्नील विरकुड यांच्याकडून पारितोषिक आलंय. षटकारासाठी 5001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. 1 षटकार ठोका 5000 जिंका. यावेळेला मोठा फटका. जावा बॉल शोधून आणा. गुंदेच्या गार्डनला सलामी देणारा फटका. बॉल चालला सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय भूपेंद्र नाचनकरच्या बॅट मधून. दान 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 दान. दर्जेदार, दिमागदार, रुबाबदार चौकार. व्हॉट अ शॉट. लाजवाब स्ट्रोक आहे. ऍक्शन रिप्ले. मॅच ऑन. मॅच मध्ये ट्विस्ट. 4 मध्ये आता करायचे आहेत 9. 4 मध्ये 9 धावांची गरज. लालबाग क्रिकेट धमाका. षटकार जर ठोकला तर अद्यांत एंटरप्राइजेसचे सर्व मान्य श्री स्वप्नील विरकुड यांच्याकडून 5001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. पराग वाकडीकर यांच्याकडून 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. 27 झाले धावफलकावरती. 4 मध्ये 9 करायचे आहेत. सामना मात्र बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर. भूपेंद्र नाचनकर फलंदाजी तो करतोय. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सर्वेश कारेकर. मॅच ऑन. 4 मध्ये 9. यावेळेला चांगला बॉल आहे. यावेळेला चांगला बॉल आहे. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय संकेत राणे यांच्याकडून. रन मात्र मिळणार नाहीये. आता मात्र संकेत राणे स्ट्रायकिंग एंडला. 2 मध्ये 3 मध्ये आता मॅचचं समीकरण 8 धावा. 3 बॉल 8 धावांची गरज. 28 झाले धाव फलकावरती. संकेत राणे त्याच्याकडे देखील क्षमता आहे. त्याच्याकडे ताकद आहे. त्याच्याकडे नजाकत आहे. त्याच्याकडून एखादा मोठा फटका येईल का? षटकार जर त्यांनी ठोकला तर 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक श्री पराग वाकडीकर यांच्याकडून दिलं जाईल. 3 मध्ये 8. संकेत राणे. लालबाग क्रिकेट धमाका. सामना कसा व्हावा तर असा व्हावा हे उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. तहान भूक सर्व काही विसरून ते मात्र या कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये दाखल झालेत. संकेत राणे यांनी जर षटकार ठोकला तर 5001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक श्री स्वप्नील विरकुड यांच्याकडून दिलं जाईल. 3 मध्ये 8. 3 मध्ये 8 करायचे आहेत. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट लालबाग क्रिकेट धमाका 2024. तीन मध्ये 8. 3 मध्ये 8. यावेळेला समोर
शॉट अँड हँडसम बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. संकेत राणे मगाशीच म्हटलं होतं या खेळाडूकडे ताकद आहे, नजाकत आहे, ताकदीचा वापर. बॉल करतोय हवाई सफर, बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय संकेत राणेच्या बॅट मधून चौकार. स्टँड अँड डिलिव्हर. मॅच ऑन. शेवटचे 2 बॉल 4 धावांची गरज. आता मात्र प्रेक्षकांच्या हृदयाचे डोके धडधड 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 करायला लागलेत. पहा, प्रेक्षक देखील आपल्या जागेवरून उभे राहिलेत. संकेत राणे मैदानामध्ये आहे. 2 मध्ये करायचे 4. सामना बरोबरी सुटला तर मात्र सुपर ओव्हर. व्हॉट अ मॅच. या 2 बॉल मध्ये जर 3 धावा केल्या तर मात्र सुपर ओव्हर होईल. 2 बॉल 4 धावांची गरज. सामना बरोबरी सुटला तर मात्र सुपर ओव्हर होईल. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण सज्ज झालंय. काय होतंय या मॅच मध्ये. संकेत राणे पुढचा बॉल. यावेळेला सोडून दिलाय. पंचांचा इशारा येईल काय. काय आलाय पंचांचा इशारा. रिव्ह्यू घेतलाय टीमने. पडताळणी पाहिलं जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. वाईट बॉल आहे की नाही आहे. संकेत राणेने रिव्ह्यू घेतलाय. खूपच डोक्याच्या वरतून गेलाय की नाही गेलाय त्याची पडताळणी चालू आहे. पडताळणी करतील थर्ड अंपायर. संकेत राणे. 2 मध्ये 4 ची गरज. काय घडतंय. 2 मध्ये 3 धावा केल्या तर मात्र सुपर डुपर ओव्हर पाहायला मिळेल प्रेक्षकांना. चिंतेत आहेत प्रेक्षक. दोन्ही डगआउट चिंतेमध्ये असतील. रोहन शितोळे स्टँड मध्ये आपण पाहतोय टीम लालबाग लेजेंड. मनीष पवार स्टँड मध्ये आपण पाहतोय संघ आहे श्रीमंत समर्थ. हा बॉल वाईड आहे की नाही याची पडताळणी चालू आहे. डोक्याच्या वरतून गेलाय की नाका समोरून गेलाय त्याची पडताळणी त्या ठिकाणी थर्ड अंपायर करतील. 2 मध्ये 4 करायचे आहेत. 32 धावा धावफलकावरती झालेत. प्रश्नचिन्ह प्रत्येक प्रेक्षकाच्या समोर. असं वाटतंय बॉल आलाय. पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ वाईड बॉल. मॅच ऑन. मॅच मध्ये ट्विस्ट. पहा ऍक्शन रिप्ले. अगदी डोक्याच्या वरतून गेलाय. नक्कीच एकदम परफेक्ट डिसिजन दिलाय पंचांनी. परफेक्ट डिसिजन. पहा खूपच वरती डोक्याच्या वरती बॉल आहे. शेवटचे 2 मध्ये 3 करायचे आहेत. लांब संकेत राणे. व्हॉट अ शॉट. व्हॉट अन इनक्रेडिबल इनिंग बाय संकेत राणे. हातातून निसटलेला सामना पुन्हा आपल्या खिशात भरलाय. त्याचं नाव आहे संकेत राणे. भूतोना भविष्य हा सामना पाहायला मिळाला. प्रेक्षकांना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे संकेत राणेसाठी. व्हॉट अ मॅच. लालबाग क्रिकेट धमाका. धमाकेदार, रुबाबदार, धमाकेदार परफॉर्मन्स. योगेश दादा पाटील यांचा संघ आहे श्रीमंत समर्थ. 5 वर्षानंतर पुन्हा एकदा हा संघ या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये विजयी झालाय. वेल प्ले टीम श्रीमंत समर्थ. हा लक टीम लालबाग लेजंड. हा आनंद पैशाने विकत घेता येत नाही. व्हॉट अ मॅच. ज्ञानदीप कासवकर साहेब देखील खुश असतील. खूप खुश आहेत. आज मात्र शैलेश शेडगे मन जिंकली आहेत. अश्रू त्याच्या डोळ्यातून पाहायला मिळत आहेत. अश्रू.
व्हॉट अ मॅच. दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती, आपण व्यासपीठाजवळ या, व्यासपीठासमोर या. कृपया दोन्ही टीमच्या संघ मालकांना आणि कॅप्टनना विनंती असेल, आपण त्वरितच व्यासपीठासमोर या प्लीज. श्रीमंत समर्थ शैलेश शेडगे विनंती आहे.